मैत्रिणींनो, आज ना मी एक प्रयोग केला कारण माझ्याकडे हे जे शॉपर होतं ना त्याची दोरी तुटली होती आणि ती मी ना अशी बसवली आहे. दोरी दुसरी बदलली आणि माझा चॉपर अगदी पूर्ववत तयार झाला आणि आपल्या सगळ्याच गृहिणींना फायदा व्हावा याकरता मी हा जो प्रयोग केला, जो सक्सेसफुल झाला, तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. आता ही तुटलेली दोरी आहे आणि हा चॉपर आहे. तर याचा ना आपल्याला फक्त एक स्क्रूड्रायव्हर लागतो. तर स्क्रूड्रायव्हर घेऊन हे जिथून असं जागा असते उघडायला तिथून हे असं उघडून घ्यायचं आणि हे जे छोटे छोटे पार्ट्स असतात ते व्यवस्थित काळजीपूर्वक ना काढून घ्यायचे. उघडतानाच बघून घ्यायचे की ते कसे काढलेत आणि त्यानंतर हे छोटंसं एक नॉब असतं बघा, ते सुद्धा असं काढून घ्यायचं आहे. सगळे साहित्य व्यवस्थित ठेवून द्यायचं. त्यानंतर हे चक्र आहे ते असं काढून घ्यायचं आणि याच्या आतमध्ये ना एक पातळ अशी लोखंडी पट्टी असते रिबिन सारखी, ती सुद्धा काढून घ्यायची आणि तीच खरं तर कधी कधी अडकल्यासारखी होते किंवा ती जर वेडीवाकडी झाली तर आपला चॉपर अडकल्यासारखा होतो. आता याला दोन्ही बाजूने थोडं थोडं फोल्ड केलेलं आहे. तर बघा, हा छोटा जो फोल्ड आहे त्याला अडकवण्यासाठी इथे जागा असते आणि हे असं गोल गोल करत मोठा बाजूचा जो फोल्ड केलेला आहे तो असा मध्यभागी आला पाहिजे, असं करायचं. त्यानंतर इथे ना आपल्याला दोरी अडकवण्यासाठी जागा दिलेली असते, तिथे ही दोरी अशी ओवून घ्यायची आणि त्याला गाठ मारून घ्यायची. गाठ मात्र वरच्या बाजूला आली पाहिजे, असं करायचं की जेणेकरून व्यवस्थित आपलं हा चॉपर चालायला लागेल. आता ही गाठ मारून जास्तीचं कापून घेतलेलं आहे दोरा आणि आता इथे ना नॉब अडकवण्यासाठी एक जागा आहे. हे जास्तीचा जो फोल्ड आहे ना पत्र्याच्या त्या पट्टीचा, तो त्या एका छोट्याशा पार्ट मध्ये अडकवायचा आणि मग मध्ये जी दांडी आहे त्यामध्ये हे गोल असं व्यवस्थित घालून घ्यायचं. आता डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे ही दोरी अशी गोल गोल गुंडाळायची, तरच ही दोरी काम करते. त्यामुळे ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा की डाव्या बाजूने उजव्या बाजूला अशी गोल गुंडाळायची आणि इथे पुन्हा आतमधून ही दोरी मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता हा मधला नॉब जो काढला होता तो सुद्धा लावून घ्यायचा. हे छोटे छोटे दोन असे पात्यासारखे भाग आहेत ते सुद्धा असे दोन्हीही लावून घेतले. त्यानंतर हे वरती चक्र असं वरच्यावर नुसतं राहतं ते लावून घ्यायचं आणि पुन्हा इथे बघा खाचा आहे, या बाजूला पण खाचा आहे. जसं आपण मिक्सरचा भांडा कसं खाच्यात बसवतो तसं हे बसवून घ्यायचं. झालं आपलं दोरी बदलून आणि हा जो चॉपर आहे तो तयार झाला. तुम्हाला हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुमच्या चॉपरची दोरी तुटली असेल तर चॉपर फेकून न देता या पद्धतीने दोरी सुद्धा अशी बदला. मी सुद्धा हा प्रयोग केला आणि माझा तो सक्सेसफुल झाला, म्हणूनच मी तुमच्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर पटकन हा व्हिडिओ सेव्ह करा, म्हणजे पुन्हा कधी तुम्हाला हे असं रिपेअर करता येईल.